राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्याच्या बजेट अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर सरकारचा भर असेल असं आश्वासन राज्यपालांकडून विधानसभेत देण्यात आलं। येत्या काळात राज्यात प्रधानमंत्री सिंचन योजना अतिशय सक्षमतेने राबवणार असल्याचंही राज्यपालांनी सांगितलेलं आहे। तसंच मायक्रो सिंचन पद्धतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। 11,000 पेक्षा जास्त गावं ही वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे दुष्काळ मुक्त झालेली आहेत असंही राज्यपालांनी सांगितलंय। दरम्यान बजेट सत्रामध्ये राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांना अधिकार मिळालेच पाहिजेत अशी घोषणाबाजी करत धनंजय मुंडे यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। रिपोर्टर सोनाली शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सोनाली, बजेट अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे, मात्र विरोधकांचा गोंधळ राज्यपालांच्या अभिभाषणावेळेला पाहायला मिळाला। काय सांगता येईल त्याबद्दल? पहिला दिवस आहे, पद्धतीप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण होतं, पण या अधिवेशनाचा तो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, ज्याच्याबद्दल विरोधक काल राज्यपालांना भेटून त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख हा अभिभाषणात असावा अशी मागणी त्यांनी केली होती। त्याप्रमाणे जेव्हा अभिभाषण संपत आलं तरी सुद्धा याबद्दलचा कुठलाही उल्लेख भाषणामध्ये आढळला नाही, तेव्हा भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घोषणाबाजी सुरू केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या। एवढंच नाही तर ते या अभिभाषणावेळेला ज्यावेळेला सभेत बसले होते त्यावेळेला गांधी टोपी डोक्यावर होती आणि त्या टोप्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलचा मेसेज लिहिला होता। त्यामुळे आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे। मग त्यांची जी निदर्शनं होतील, मग ते टोपी घालून अधिवेशनात बसणं असेल किंवा घोषणाबाजी असेल, यातून याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल सोनाली, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आणि यानंतर थेट जाऊया विधानसभेमध्ये। अजित पवार सध्या बोलत आहेत। श्रद्धा निर्मूलनाचे काम केले, शेतमजूर आणि पाट पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी अविरत काम केले। साम्यवादी विचारांशी पूर्णपणे वाहून घेतलेलं नेतृत्व, पददलित गोरगरीब यांच्यासाठी आंदोलन करून त्यांना न्याय हक्क मिळवून देणारं, विचारांशी एकनिष्ठ असणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती। अशा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व माजी आमदारांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कैलासवासी माजी आमदार व कोळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेते वयाच्या 73व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने दुःखद निधन कैलासवासी माणिकराव अपोतेकर यांचं झालं। 1978च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूम विधानसभा मतदारसंघातून ते विदर्भातून सर्वाधिक मतांनी वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी निवडून आले होते। त्यावेळेस पुलोतचं मंत्रिमंडळ होतं आणि वय लहान असल्याने त्यावेळेसच्या शासनाने त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ते सदस्य झाले। अखिल भारतीय कोळी समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून 10 वर्ष कार्यरत होते। अनेक पदांवर त्यांनी बजेट अधिवेशनाला सुरुवात झालेली आणि यावेळेला सकाळच्या वेळी ज्या वेळेला राज्यपाल अभिभाषण करत होते, विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार, त्यांचा न्याय मिळाला पाहिजे असं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला विरोधक घोषणा देत होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं अतिशय गांभीर्यानं विचार केला पाहिजे अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आलेली आहे। मात्र राज्यपालांनी देखील आपल्या अभिभाषणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोर दिला। शेतकऱ्यांसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या घोषणा राज्य सरकारकडून होतील असं देखील त्यांनी सांगितलं।